स्वातंत्र्यदिनी कुपवाडच्या बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी महापालिकेसमोर जनाक्रोश धरणे। एकाच भूखंडासाठी 2 ठराव आणि 1.5 कोटींच्या निधीवर संशय से चौकशीची जोरदार मागणी। सांगली ऑगस्ट 15। देशभर स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सुरू असताना कुपवाड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेवरून वाद पेटला आहे। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मुख्यालयासमोर आज फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी जनाक्रोश धरणे आंदोलन केले। काय आहे नेमका वाद? जागेची मागणी। कुपवाडमधील महावीर व्यायाम मंडळाजवळील सी.स. न. 774 या भूखंडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि तिरंगा ध्वजस्तंभ उभारण्याची मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट युनियनने केली होती। 2 परस्परविरोधी निर्णय। महापालिकेच्या 18 मार्च 2026च्या मूळ ठरावात क्र. 177 ध्वजस्तंभ व परिसर विकासाचा उल्लेख होता। मात्र नंतर उपमहापौर गजानन मगदुम यांच्या 29 जून 2026च्या पत्रव्यवहारानंतर स्थायी समितीत 1.50 कोटी रुपयांच्या निधीचा नवा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। भ्रष्टाचाराचा संशय। एकाच जागेवर आधीचा उल्लेख नसताना नंतर वेगळा ठराव व निधी कसा मंजूर झाला, असा सवाल करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासकीय प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे। प्रमुख मागण्या। सेप चौकशी। सी.स. न. 774 संदर्भातील सर्व ठराव, पत्रव्यवहार आणि निधी प्रस्तावांची उच्चस्तरीय किंवा सेट चौकशी करण्यात यावी। अधिकाऱ्यांची चौकशी। संबंधित सूचक, अनुमोदक, शाखा अभियंता, नगर अभियंता आणि शहर अभियंता यांच्या भूमिकेची चौकशी करून आर्थिक व्यवहारांची सक्षम यंत्रणेमार्फत तपासणी व्हावी। पुतळ्याची उभारणी। संबंधित जागेवर तात्काळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा। आंदोलकांचा इशारा। बाबासाहेबांचा पुतळा ही संविधानिक अस्मिता आहे। महापालिकेच्या कागदोपत्री कारभारापेक्षा संविधान आणि जनतेचा अधिकार मोठा आहे। हा न्याय मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सम्यक विद्यार्थी आंदोलन, समता सैनिक दल आणि फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सम्यक महाराष्ट्र न्यूज प्रमोद चिनके। अशाच ताज्या आणि सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन व वंचित बहुजन आघाडी सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीनं आम्ही आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निषेधार्थ आम्ही कुपवाड शहरामध्ये 774 सिटी सर्वे नंबर 774 या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली असता त्या ठिकाणी तिरंगा ध्वज आणि स्तंभ झाला पाहिजे यासाठी एक ठराव झाला होता। त्या ठरावाला आमचा कोणताही विरोध नसताना किंवा त्या ठरावाच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसावा अशी आम्ही मागणी केली असता अचानकपणे 29 साला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन मगदुम यांनी शरद पटेल यांचा स्मृती उद्यान त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी करून त्या ठिकाणी तात्काळ 1.5 कोटीचा अनुदान ढापण्यासाठी 1.5 कोटीचा अनुदानाचा ढपला पाडण्यासाठी फक्त त्या ठिकाणी निधी आणून त्या ठिकाणी कामात सुरुवात करायची अशी एक तयारी त्या ठिकाणी आहे। मुळामध्ये त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा असावा अशी आमची वंचित कामगार युनियनची प्रस्ताव असताना देखील त्या ठिकाणी शरद पटेल यांचा स्मृती उद्यानाचं नाव पुढे करणं म्हणजे हे कुठेतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची अलर्जी आहे असं एक मतांतर या ठिकाणी तयार झालेलं आहे। म्हणून आम्ही उपमहापौर गजानन मगदुम यांचा पहिल्यांदा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आम्ही मागणी केली त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा व्हावा। शरद पटेल यांच्या नावाला किंवा त्यांच्या स्मृती उद्यानाला आमचा कोणताही विरोध असणार नाही। त्यांचं स्मृती उद्यानही व्हायला पाहिजे, त्यांचा पुतळा झालं तरी आम्हाला काय फरक पडणार नाही। परंतु त्याच जागेवर तुमचा आग्रह असला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अलर्जी असल्यासारखा प्रकार होईल। म्हणून आम्ही या ठिकाणी आज जन आक्रोश आंदोलन करत आहोत। या जन आक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच या ठिकाणी सांगतो, तात्काळ त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा, अन्यथा आम्ही टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण, टप्प्याटप्प्याने मोर्चा आंदोलन, वेळ प्रसंगी आम्ही न्यायालयात जाऊ, पण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा
प्रस्तावाची पुतळ्याची मागणी असताना त्यांच्या उंचीवर कुणाचेही त्या ठिकाणी नसताना त्या ठिकाणी तुम्ही कुणाचे नाव सांगून त्या ठिकाणी कुठेतरी ढबला पाडायचा प्रयत्न करत असाल ते आम्ही हाणून पाडू आणि त्या ठिकाणी आम्ही ज्या वेळी उग्र आंदोलन पद्धतीने आंदोलन करू त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्या ठिकाणी संबंधित आयुक्त उपमहापौर गजानन बगदोर आणि संपूर्ण प्रशासन असेल याची नोंद आपण घ्यावी अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगून थांबतो. धन्यवाद.